तर सकाळचे वाजले 7 ना आम्ही निघाले मंदिर दर्शनाकडे. पाऊस वार निघाले सगळे चालले. ब्लॉक मध्ये आता चर्चा होणार आहे. मग जरा चर्चा करणार आहे जोरात. बोल जरा 2 शब्द बोल. चर्चेचा आता बोलेन मी. माझ्या एकच बोल. पाहिजे ते मागे मग पक्की पब्लिक मागे पर्यंत वारच वारे इकडं प्रत्येक गल्लीच्या वारे गल्लीच्या वारे तुम्ही आणूनच खाता भावनी. निघाली उद्या माहिती आहे केली घाला केली. आमचा ब्लॉग एकत्रच आहे दोघांनी. चांगली होती त्याला चांगलं बोला. चला आता आपण जाऊया. पाहू शकाल माझ्यासोबत पण आहेत तिथे आपण पाहू शकाल. हे आमचे मेन कार्यकर्ता आहेत. यांना ऐकायला बघा ऐकून जातात. जो बाका संध्याचा ऐकर ना थोडा इश्यू झाला होता म्हणून ब्लॉग जरा बंद करायला लागला. आम्ही कुठे जोडूनच राहू. आम्हाला साध्या फक्त आमचा ब्लॉग जरा पुढे घेऊन जा. आता पहिला ब्लॉग आहे म्हणजे आम्ही ब्लॉग बनवलेले आहेत पण हा पहिला ब्लॉग पण जेव्हा टाकू म्हणजे टाकू टाकल्याशिवाय आणणार नाही. कसं पण असू द्या टाकू. काय एक्स्ट्रा आम्ही चाललेलो आहे आता. आम्हाला पब्लिक मागे आहे. काय काय तर आता आम्ही तुम्हाला थोड्याच वेळात काहीतरी कलाकृती दाखवणार आहे. एक मुलगी रस्त्यावर चालते ते दाखवतो थोड्याच वेळात आम्ही तुम्हाला. आता तिथे आम्ही पोचणारच आहेत आता. तुम्हाला काहीतरी दाखवतो. यो आहे नारळ. यो नारळ या नारळामध्ये काय फरक नारळ मुलगी
कलाकृती पाहू शकाल काही तुम्ही आता. तर आम्हाला म्हणजे मंदिराचा जरा शूट काढायला भेटणार आहे. तिथे खूप गर्दी होती म्हणून आता थोड्या वेळात आम्ही परत रिटर्न जाऊ मित्र सर्व. तेव्हा तुम्हाला दाखवतो मिथून भाऊ आहे ते महाराजांची जरा काय ते सांगणार आहे ते आम्ही ऐकून घेतो. बोला महाराज, मला काहीतरी बोलायचं होतं ना. अरे चला म्हणा लागेल इथं भूक भागर खायला लागेल. त्याला भूक लागली तर बोलतो भगर खायला लागेल. तुला खायला झाले का जरा राहणार माणसं तुम्ही पाहू शकाल. याला भूकच लागलेली आहे आयुष्यभर. काम आमच्या काकाशी बाबाला काहीतरी बोलायचं. बाबा नाही, बाबा बोलतो नाही बोलत. बाबाचा मूडच घालवला आहे पोरावी. हा बोल ना काहीतरी दोन शब्द. नाही ऐकत. तर आम्ही सगळ्याच गोष्टी पूर्व असतो म्हणून आता चालला पण सगळी आमचं पूर्वच आहे. सगळ्याच गोष्टी पूर्व असतो आम्ही. फक्त अभ्यास सोडून बोला. अभ्यासात मागेच असतो. काय 40 70 80 90 53च्या पुढे आम्ही काही जात नाही. आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही अभ्यास करीत नाही. पास व्हायचं आम्ही बघतो. पास पण आरामशीर होतो आम्ही. आम्हाला काही टेन्शनची जरूरत नाही. पाचचं काय फॉर्म पण होतं. आम्ही 10वीला पिजवणी होतो. 10वीचा इंग्रजीचा पेपर होता त्या दिवशी आम्ही पिजवणी होतो सर्व पोरं. आणि आम्ही अशा अभ्यास करून काय कोणचा भला नाही झाला. तर आम्ही तुम्हाला थोडा मंदिराचा पाठ दाखवला नाही कारण की मी पण पहिलाच वर्ष आहे आपण माझा इथे येण्याचा. तर आम्ही तुम्हाला मला पण काय माहीत नव्हतं का इथे असं मंदिर आहे. माझा मित्र बोलला थोड्या तिकडं होता जरा मंदिर तेव्हा मला समजलं. तरी मी तुम्हाला दाखवेन, रिटर्न दाखवायचा प्रयत्न करेनच. मी तुम्हाला गेलो तर तिकडे रिटर्न दाखवेनच मंदिर कसं आहे ते तुम्हाला. मला पण माझा हाही पहिला वर्ष होता. तर आता आम्ही चाललो आमच्या धर्मशालेकडे. आम्ही आताच परत आलो इकडे. आम्हाला पण माहीत नव्हतं म्हणजे मंदिर कुठं होता. मग आमचा दोघांना म्हणजे पहिला वर्ष होता. दोघांना म्हणजे खूप मुलं आहेत आमची त्यांचा पहिला वर्ष होता का माहीत नव्हतं. मला पण माहीत नव्हतं ना. मीही दाखवलं असतं तुम्हाला काय व्हायचं ते. आता जर परत तिकडे जर गेलो आता म्हणजे तिकडे त्या भागात तर दाखवतो मी तुम्हाला कसा मंदिर होता तो. मलाही निघालं समजलं का माझा मित्र बोलला म्हणजे का इथे मंदिर असा होता. मी दाखवेन तुम्हाला रिटर्न तिकडे गेलो तर. त्याला आता धर्मशालेकडे समाजगाव मंदिर आहे गाईस. तर आता आम्ही चाललो आमच्या धर्मशालेकडे. पाहू शकाल तुम्ही. आता आम्ही निघालो आहे आमच्या धर्मशालेकडे. चाललो गाईस. मागे आहे थोडी. आता आम्ही सगळ्याच कामात पुढं असतो म्हणून इथे पण पुढं चाललो आम्ही त्या धर्मशालेकडे पोहोचलेलो आहोत. आणि मी पाहू शकाल आमची लगेच मुलं कशी डायरेक्ट उलटी झाली. थांबायची गरज नाही त्यांना. लगेच उलटी. सगळी उलटी लगेच. बघत नाही निले आहेत. तर आम्ही सकाळी तुम्हाला बोललेलो की मंदिराकडे आमची परत फेरी होईलच. आम्ही तुम्हाला सकाळी दाखवून नाही शकलो मंदिर. आता रिटर्न आम्ही दाखवतो. हे बघा कसं कान मास्टर त्या. चला गाईस तर आम्ही रिटर्न मंदिराकडे चाललोय. आम्हाला प्रसादी घ्यायचा होता म्हणून आम्ही रिटर्न चाललो. आता बाजारपेठ ना दाखवतो गाईस. तर तुम्हाला पुढं आम्ही काय गाईस. तर आता आम्ही चाललो मंदिराकडे. काय पण करते सांगता नाही गाईस. तर हे बघा तुम्ही पेरू बघा एवढे मोठे मोठे पेरू आहेत तुम्ही बघू शकाल. गल्ली बदलली पोरावी. पोरा काही समजत नाही ना गल्ल्याबद्दल. पाहू शकाल इथे संध्याकाळ झाली तरी संध्याकाळचे 4:30 वाजले तरी तुम्ही इथं पाहू शकाल गर्दीच गर्दी. इथली काही गर्दी कमी होत नाही आहे. आषाढी एकादशी आहे आज म्हणून काही गर्दी कमी तर होत नाही शकत आज इथे. पाहू शकाल तुम्ही सर्व काय तरी ते तुम्ही आता पाहू शकाल. गर्दीच गर्दी पाहू शकाल. ते पाहू शकाल एक मुलगी रस्त्यावर चालत आहे. पाहू शकाल काहीच तुम्ही तर. आता हे आमची पोरा लगेच इकडं हे असं काही दिसत लागे आमची पोरा इथं बोलायला निघतं काहीच नाही. पाहू शकाल.
आमचे मित्र काय करत आहेत तुम्ही पाहू शकाल वेगळे मित्र आमचे इथे पाहू शकाल माझा मित्र आहे हे काय करत मी याला सांगता बा 150 सेल तरी हो घेणार बघ याला सांगता बा बॅग घे बा तरी घेणार यो बाई हे बा 150 रुपये सेल बा 150 हे बघ तरी बघ त्या तो काय जीवावायला घ्यायला ते बघ सांगता मी साईड देता तुझी आवडी तरी घेतो बा चप्पल घ्यायची म्हणून इथं आलेलो भाषाला आता आम्ही प्रसाद तर घेतलेला आहे पाहू शकाल तुम्ही आता सगळ्यांनी प्रसाद घेतला आहे आता या आम्ही प्रसाद घेतला आहे तरी आम्ही मंदिराकडे गेलो नाही झाला असं का मंदिराकडे गेलो नाही प्रभाकरच्या वाटतं पोटात छातीत पोट दुखायला लागलं म्हणून आम्ही गेलो नाही मंदिराकडे प्रभाकर गीचा माल घालून घ्यायचे आता पाहू शकाल घ्यायचे तुम्ही काय नाव आहे काय तर आता आम्हाला लागलेली होती भूक म्हणून आता आम्ही वेगळा काहीतरी विचार करतो त्याला काहीच तर आता आम्ही पानपुरी काय कारण की सकाळपासून म्हणजे आम्हाला काही भेटलंच नाही खायला सकाळी फक्त ते एक वडापाव खालतं सर्वांनी एक तेवढं त्याच्यावरच आहेत बाकी कोणाने काहीच खाल्लं नाही आमचं तसे आहेत मुलं आमची चला काहीच तर आता आम्ही दाखवतो तुम्हाला म्हणजे शोध काय भेटतो का नाही ते बघतो आता आम्ही थोडं लहान नाही आम्ही चाललेलो आहे आमच्या धर्मशालेकडे तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय थोडं दाखवायला नाही खूप गर्दी आहे म्हणून काही दाखवायला नाही भेटत काही ते दाखवायलाच नाही भेटत खूप गर्दी आहे तर तुम्ही पाहू शकाल ही बघा आमची पोहरा कशी हे हरकी करताना ही बघा या जर हे बघ अर्पडच आहे हे आज यो चालल्यान वाजवीत ते बघा पाहू शकाल तुम्ही गाय सर तुम्ही पाहू शकाल आमची पोरा